अभ्यास म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो, डोक्याला तापच वाटतो, बरोबर? पण थांबा, आज आपण हेच चित्र पूर्णपणे बदलणार आहोत. आज आपण काही अशा पद्धती बघणार आहोत ना, की ज्यामुळे अभ्यास करणं इफेक्टिव्ह तर होईलच, पण त्यात मजाही येईल. असं होतं का कधी की तासनतास अभ्यास केलाय पण परीक्षेच्या वेळी सगळं डोक्यातून गायब? किंवा अभ्यास करायला बसलं की मन इकडे तिकडे भटकायला लागतं, कंटाळा येतो? हे प्रॉब्लेम्स ओळखीचे वाटतायत का? जर हो, तर काळजी करू नका, अगदी बरोबर ठिकाणी आहात. आज आपण अशा काही ट्रिक्स शिकणार आहोत ज्याने शिकण्याची ही सगळी प्रोसेस एकदम सोपी आणि खरंच परिणामकारक होईल. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आणि गंमत काय माहितीये, यशस्वी अभ्यासाची सुरुवात पुस्तक उघडल्यावर होतच नाही, ती तर खूप आधी होते. हो, चांगल्या अभ्यासाचा जो पाया आहे ना, तो त्याच्या तयारीतच लपलेला असतो. आता ही तयारी म्हणजे काय? तर याचे 3 महत्त्वाचे भाग आहेत. पहिलं म्हणजे एक पक्कं वेळापत्रक. यामुळे काय होतं? अभ्यासाला एक शिस्त लागते, एक सवय लागते. दुसरं, अभ्यासासाठी एक योग्य जागा, म्हणजे शांत, जिथे भरपूर उजेड असेल अशी जागा. अशी जागा आपल्या मेंदूला एक सिग्नल देते की ओके, आता फोकस करायची वेळ झाली आहे. आणि तिसरं, प्रायोरिटी ठरवणं, म्हणजे कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा हे आधीच ठरवून टाकणं. यामुळे वेळ वाया जात नाही आणि रिझल्ट्स पण चांगले मिळतात. ठीक आहे, तर तयारीचा पाया आता पक्का झाला. आता वळूया प्रत्यक्ष अभ्यासाच्या टेक्निक्सकडे. कारण बघा, फक्त पुस्तक घेऊन वाचत बसणं तेवढं पुरेसं नाहीये. आपल्याला अशा ॲक्टिव्ह पद्धती वापरायला हव्यात, ज्या आपल्या मेंदूला खरंच कामाला लावतील, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवतील आणि शिकणं खरंखुरं इफेक्टिव्ह बनवतील. आता कॉन्सन्ट्रेशन टिकवून ठेवण्यासाठी आणि थकून जाण्यापासून वाचण्यासाठी एक जबरदस्त टेक्निक आहे. त्याचं नाव आहे पोमोडोरो. आयडिया अगदी सोपी आहे. म्हणजे काय, तर अभ्यासाची मॅरेथॉन पळण्याऐवजी छोटे छोटे स्प्रिंट्स मारायचे. अभ्यासाचे लहान फोकस तुकडे करायचे. यामुळे होतं काय की तो अभ्यासाचा डोंगर एकदम छोटा वाटायला लागतो आणि सगळं खूप सोपं होऊन जातं. हे वापरायचं कसं? अगदी सोपं आहे. साधारण 30 ते 50 मिनिट पूर्ण फोकसने अभ्यास करायचा आणि मग 5 ते 10 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक घ्यायचा. या ब्रेकमुळे मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात. हे जे काम आणि आरामाचं सायकल आहे ना, ते आपल्या ब्रेनला फ्रेश ठेवतं आणि नवीन माहिती घेण्यासाठी तयार करतं. बघा, फक्त वाचणं आणि एखादी गोष्ट खरंच समजून घेणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पॅसिव्ह रीडिंग म्हणजे काय? तर आपण फक्त शब्दांवरून नजर फिरवतो. साहजिकच त्यातलं फार कमी लक्षात राहतं. याच्या अगदी उलट ॲक्टिव्ह रीडिंग आपल्याला त्या विषयात गुंतवून ठेवतं. वाचताना स्वतःला प्रश्न विचारा, या पॅराग्राफचा मेन पॉइंट काय आहे? किंवा ही गोष्ट माझ्या आधीच्या माहितीशी कशी जोडली जातीये? जे काय वाचलंय ते स्वतःच्या शब्दात सांगायचा प्रयत्न करा. करून बघा, फरक जाणवेल. आता नोट्सबद्दल बोलूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या नोट्स म्हणजे पुस्तकाची झेरॉक्स कॉपी नसावी. त्याऐवजी तो एक स्मार्ट सारांश असायला हवा. फक्त मेन पॉइंट्स, व्याख्या आणि महत्त्वाचे फॉर्म्युलेज यावरच फोकस करा. आणि हो, फ्लो चार्ट्स आणि माइंड मॅप्स सारख्या व्हिज्युअल गोष्टी नक्की वापरा. त्याने काय होतं, गोष्टी एकमेकांशी जोडायला सोप्या जातात आणि नंतर रिव्हिजन करणं तर अगदी सोपं होऊन जातं. ओके, तर शिकणं झालं. पण ही तर फक्त अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. खरी लढाई तर पुढे आहे, म्हणजे शिकलेलं लक्षात ठेवण्याची. अभ्यास संपल्यावर आपण काय करतो ना, यावरच सगळं अवलंबून असतं की ते आपल्याला किती काळ लक्षात राहील. शिकलेल्या गोष्टी पक्क्या कशा करायच्या, यावर 2 सोपे उपाय आहेत. पहिला, नियमित रिव्हिजन. रिव्हिजनमुळे काय होतं, तर तात्पुरत्या मेमरीमधली माहिती पर्मनंट मेमरीमध्ये शिफ्ट होते. म्हणून दर आठवड्याला थोडा वेळ फक्त रिव्हिजनसाठी बाजूला काढा. आणि दुसरा उपाय, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे. यामुळे फक्त रिव्हिजनच नाही होत, तर एक्झामचा पॅटर्न कळतो आणि टाईम मॅनेजमेंटची प्रॅक्टिससुद्धा होते. आपण नेहमी अभ्यासाच्या मानसिक तयारीबद्दल बोलतो, पण एक गोष्ट विसरतो की आपला मेंदू हा आपल्या शरीराचाच एक भाग आहे, नाही का? म्हणून शार्प माइंडसाठी हेल्दी बॉडी असणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या शरीराची कशी काळजी घेतो, याचा थेट परिणाम आपल्या शिकण्याच्या क्षमतेवर होत असतो. आणि हेल्दी बॉडीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर झोप. रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप ही काही चैन नाहीये, ती एक गरज आहे. कारण आपण झोपलेलो असतानाच आपला मेंदू दिवसभरात शिकलेल्या गोष्टी, त्या आठवणी पक्क्या करत असतो. त्यामुळे जर झोपेकडे दुर्लक्ष केलं तर समजा आपण आपल्या अभ्यासावरच पाणी फेरत आहोत. आता जसं गाडीला चालायला पेट्रोल लागतं, तसंच आपल्या मेंदूलाही योग्य इंधनाची गरज असते. म्हणजे काय, तर पौष्टिक आणि संतुलित जेवण,
जंक फूड टाळा. चांगलं खाण्याने कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरीसाठी लागणारी एनर्जी मिळते. आणि हो, अधूनमधून अभ्यासातून छोटे ब्रेक घेऊन थोडी हालचाल करा, फिरायला जा. याने ब्रेनला रक्तपुरवठा सुधारतो आणि तो जास्त अलर्ट राहतो. चला, आता आपण शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात पॉवरफुल टेक्निककडे आलो आहोत. एखादा अवघड विषय पूर्णपणे आपलासा करण्यासाठी आणि तो कायम लक्षात ठेवण्यासाठी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. आणि ते टेक्निक आहे दुसऱ्याला शिकवणे. हो, जे काही शिकला आहात ना, ते दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण एखादी गोष्ट कोणाला तरी समजावून सांगतो, मग तो मित्र असो वा घरातलं कोणी, तेव्हा आपल्याला ती गोष्ट एकदम सोप्या भाषेत सांगावी लागते, आपले विचार व्यवस्थित मांडावे लागतात आणि याच प्रोसेसमध्ये ती गोष्ट आपल्या डोक्यात अगदी पक्की बसते, आपली स्वतःची समज जास्त क्लिअर होते. तर आज आपण अभ्यासाच्या तयारीपासून ते रिव्हिजनपर्यंत आणि अगदी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक इफेक्टिव्ह पद्धती बघितल्या. आता प्रश्न फक्त एकच आहे, यातली कोणती टिप सगळ्यात आधी वापरात आणणार? कारण बघा, फक्त विचार करून काही होणार नाही. खरी सुरुवात तर ॲक्शन घेतल्यावरच होते. चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया.